आता आढावा घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 100 बातम्या। ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांचा राडा। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसैनिक हे आमने-सामने। मनसेची उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाकरे गटानं सुरुवात केल्यानं मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलंय। राज ठाकरेंसोबत घडलं नसतं तर अशी प्रतिक्रिया आली नसती। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधी उदय सामंतांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्याही ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। ऍक्शनला रिॲक्शन असते, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही। ठाण्यातील मनसैनिकांच्या राड्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। आता जे घडतंय ते महाराष्ट्रात आधी कधीच घडलं नव्हतं। पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या चुका थांबवल्या पाहिजेत। उद्धव आणि राज ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाण्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना फोन, व्हिडिओ कॉलद्वारे राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद। माझी संपत्ती अमाप नाही, पण अजितदादांपेक्षा 1000 पट कमी असेल। 17 तारखेला 3 वर्षांच्या ITR रिटर्न्सच्या कॉपी घेऊन येते। अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत। दमान यांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। दमान यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत सांगावा। राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचा अंजली दमान यांवर निशाणा। मी बाळासाहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता, मी सुपाऱ्या घेत नाही, तर कधी काळी राज ठाकरे हे पवारांच्या घराचे उंबरठे झिजवायचे। राज ठाकरेंच्या करवली या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर। तीर्थयात्रा योजनेत बऱ्याच लोकांना तीर्थयात्रेला पाठवणं गरजेचं। नगरमधील एका कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही काम झालं नाही, बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज। कोल्हापूरमधील कार्यक्रमात विखे पाटलांचा नाव न घेता थोरातांवर निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। अजित पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। अजित पवारांकडून इचलकरंजीतील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। अजित पवारांसह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचीही उपस्थिती। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। बार्शी आणि वडाळा उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। बार्शीतील पवार गटाच्या मेळाव्यात विश्वास बारबोले यांचे भावी आमदार म्हणून बॅनर। पवार गट आणि ठाकरे गट यांच्यात बार्शीच्या जागेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता। सोलापूरच्या कुर्डुवाडीत मनसे तालुका अध्यक्षांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला। मनसेचे माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरेंचा मराठा आरक्षणाबाबत पवारांना सवाल। उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात माजी नगरसेवक, आमदार आणि खासदारांसोबत मातोश्रीवर बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व, तर कालच्या राड्यानंतर ठाण्याचे पदाधिकारी सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटणार। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा, म्हणूनच अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही। हिंडनबर्गच्या नवीन अहवालामध्ये माहिती। पुण्यातील डेक्कन परिसरात मनोज जरांगेंच्या सभेची तयारी। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून जरांगे मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार। AC रूम मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची गरज नसेल। राज ठाकरेंना गरज नसेल, मात्र दुसऱ्यांना आरक्षणाची गरज आहे। राज ठाकरेंच्या भूमिकेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। नितेश राणेंना दाढीची चीड असेल, दाढी राखायला मर्द असावं लागतं। फडणवीसांचं ऐकून माझ्या अंगावर येऊ नका। नितेश राणेंच्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर। 13 ऑगस्टला नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन। CBS प्रसाद जरांगे सभा घेऊन मराठा बांधवांना संबोधित करणार। सांगलीत आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। सर्वपक्षीय ओबीसी नेते मेळाव्यासाठी उपस्थित राहणार। राज्य सरकारनं धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। अन्यथा विधानसभा निवडणुकीत धनगर समाज कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही। पुण्यातील धनगर समाजाच्या अधिवेशनात ठराव पारित।
कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी मातोश्रीचा निर्णय हा अंतिम असेल. विधानसभा लढण्याबाबतच्या प्रश्नावर केदार दिघेंची प्रतिक्रिया. लोकसभेत पराभव झाला पण विधानसभेत भगवा झेंडा फडकवून दाखवू. ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंकडून निर्धार व्यक्त. अमरावतीच्या 8 विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे 55 जण इच्छुक. खासदार अरविंद सावंत यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. दिल्लीत उद्धव ठाकरेंना कोण विचारतंय, त्यांना हिंदी इंग्रजी बोलता येत नाही. उद्धव ठाकरेंचं दिल्लीत काही चालत नाही, नारायण राणेंची टीका. अविनाश गावंडेंची शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती. अनिश गावंडे हे LGBTQ समुदायाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पिंक लिस्ट इंडिया संघटनेचे संस्थापक. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि CSMT ते चुनाभट्टी असा ब्लॉक असणार. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाकडून सभासद नोंदणी अभियान. खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात. रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट. तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र. बीडच्या परळी तालुक्यात सरासरी 69% पावसाची नोंद. 8 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बाण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. संभाजीनगरचा अजिंठा घाट निसर्गरम्य वातावरणानं बहरला. ड्रोनच्या माध्यमातून घाटातील नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद. भुसावळमधील हातनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले. हातनूर धरणातून 35,000 क्युसेक तापी नदीत पाण्याचा विसर्ग. बीडच्या परळीत सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण. शेतकरी हवालदिल. सोयाबीनला योग्य हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चाळीसगावमध्ये दमदार पावसानं पाठ फिरवली. तालुक्यातलं सिंचन प्रकल्प तळाशी. पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. श्री स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पा महाराजांना दिलेल्या पादुका डोंबिवलीत दाखल. रोहित उर्सेकरांच्या घरी यथासांग अभिषेक आणि पाद्यपूजा संपन्न. हिंगोलीची कावड यात्रा. बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात दाखल. वैद्यनाथाची पूजा करून कावड यात्रा पुन्हा हिंगोलीकडे मार्गस्थ. संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परतली. 60 दिवसांनंतर लाखो भाविक शेगावात दाखल. हिंगोलीत उद्या आमदार संतोष बांगरा नेतृत्वात कावड यात्रेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी. लातूरच्या उदगीरमध्ये नवीन परिवहन कार्यालयाचं उद्घाटन. उदगीर परिवहन विभाग आता MH55 या क्रमांकानं ओळखला जाईल. चाळीसगावमध्ये शबरी आवास योजनेअंतर्गत 181 लाभार्थ्यांना घरं मिळणार. आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत 60 लाख रुपयांचं पहिल्या टप्प्यातलं अनुदान वितरित. पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण. पालिका ऍक्शन मोडवर. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यूची लागण. जिल्ह्यात 160 डेंग्यू तर 16 चिकनगुनिया रुग्णांची नोंद. आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू.